महाराष्ट्र राज्यातील शेती आणि शेतकरी हा नेहमीच निसर्गाच्या आणि सरकारी धोरणांच्या चक्रव्यूहात अडकलेला असतो. पण या सगळ्यात एक असा वर्ग आहे जो अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या पोटाला चिमटा काढून बँकेचे हप्ते वेळेवर भरतो. तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकरी आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, जेव्हा जेव्हा कर्जमाफीच्या घोषणा होतात तेव्हा तेव्हा याच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे पाहायला मिळते. सध्या पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. नियमित कर्जदारांना देण्यात येणारी मदत आणि थकबाकीदारांना मिळणारी कर्जमाफी यात मोठी तफावत दिसून येत आहे. याच अन्यायाविरुद्ध आता आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार दिसून येत आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की नियमित कर्जदारांवर नेमका अन्याय कसा होतोय, अजित नवले यांचे आंदोलन काय आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नमो शेतकरी योजनेबाबत सध्या काय हालचाली दिसून येत आहेत. शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज भरणारा शेतकरी हा काही मोठा श्रीमंत असा शेतकरी नाही. तो एक सामान्य शेतकरी असतो, ज्याला फक्त आपल्या डोक्यावर कर्जाचा डाग लागू नये असा असतो. पण सरकारने गेल्या काही वर्षात घेतलेली निर्णय या प्रामाणिकपणाची थट्टा करणारे दिसून येत आहे. 2017ची कर्जमाफी पाहिली तर या योजनेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवले होते त्यांना मोठा लाभ मिळालेला दिसून आला आहे. मात्र जे शेतकरी नियमित होते त्यांना त्यांच्या कर्जाच्या केवळ 25% किंवा 25,000 रुपयापर्यंतच मर्यादित लाभ मिळालेला होता. 2019ची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, या योजनेतही थकबाकीदारांचे 2 लाखपर्यंतचे कर्ज माफ झाले होते. पण नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून केवळ फक्त 50,000 रुपये देऊन बोळवण करण्यात आलेली होती. शेतकरी मित्रांनो, सोबतच चालू वर्षी 2026 अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आता पुन्हा एकदा अशीच चर्चा दिसून येत आहे. नियमित कर्जदारांना फक्त 50,000 रुपयेच मिळणार आहेत अशी चर्चा गांभीर्याने दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की 2017, 19 आणि 2026मध्ये नियमित शेतकऱ्याला तेवढीच तुटपुंजी रक्कम मिळणार आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की प्रामाणिक राहून शेतकऱ्याने स्वतःची चूक केली की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. जेव्हा थकबाकीदारांचे 2 लाख रुपये माफ होतात आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपये मिळतात, तेव्हा शेतकऱ्यांमध्ये एक अत्यंत चुकीचा संदेश हा पसरत आहे. सध्या राज्यात जवळपास 23 लाख नियमित शेतकरी आहेत. त्यांच्या मनात आता असा विचार येऊ लागला आहे की जर कर्ज भरूनसुद्धा आपल्याला कमी फायदा मिळत असेल तर कर्ज थकवलेलेच काय वाईट. जर सरकारने नियमित शेतकऱ्यांना समान न्याय दिला नाही तर भविष्यात कोणीही शेतकरी बँकांचे हप्ते वेळेवर भरणार नाही. प्रत्येकजण कर्जमाफीची वाट पाहत थकबाकीदार बनलेला दिसून येईल. यामुळे बँकिंग व्यवस्था आणि शेतकऱ्यांची पत या दोन्हीवर विपरीत परिणाम दिसून येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेले आहे. त्यांच्या मते सरकार एका हाताने देते आणि दुसऱ्या हाताने काढून घेत आहे. सरकारने कर्जमाफीच्या जाहिरातांसाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. ही रक्कम जाहिरातावर खर्च करण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिली असती तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार मिळाला असता. अजून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेले नसताना एस.टी बस, TV आणि फेसबुकवर मोठमोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी सुरू आहे. ही वस्तुस्थिती सध्या दिसून येत आहे. अशी चर्चा सुरू आहे की कर्जमाफीचा निधी उभारण्यासाठी सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 1 वर्षासाठी वगळले जाऊ शकते. जर हे खरे ठरले तर हा नियमित कर्जदारांसाठी दुसरा मोठा फटका दिसू शकतो. मात्र सरकारने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. शेतकरी मित्रांनो, या अन्यायाविरुद्ध किसान सभेचे अजित नवले यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येत आहे. त्यांनी 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. त्यांची मुख्य मागणी हीच आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा थकबाकीदारप्रमाणेच 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते की सत्ताधारी आमदारांच्या मागणीमुळे त्यांनी कर्जमाफीच्या अटी शिथिल केल्या आहेत. यावर अजित नवले यांचे म्हणणे आहे की जर आमदारांच्या मागणीमुळे
सरकार निर्णय बदलू शकते. तर आता त्याच आमदारांनी नियमित शेतकऱ्यांसाठी सुद्धा 2 लाखाच्या लाभासाठी मागणी ही मुख्यमंत्र्याकडे लावून धरावी. येत्या 10 ऑगस्ट रोजी प्रत्येक आमदाराला निवेदन देऊन त्यांना जाब विचारला जाणार आहे. येत्या 10 ऑगस्टच्या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये मिळाले हवेत की 50,000 रुपये पुरेसे आहेत? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये देऊ शकता. तर पुन्हा भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ शक्य असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंक तुम्ही पोचवू शकता आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोचायला मदत होईल. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.